कुंडीत जन्मलेले ते कोवळे रोप मातीच्या कुशीत वाढत होतं शांतपणे. पण एक दिवस त्याच्या मुळांनी भिंतीला कवटाळले, जणू अडथळ्यांनाच आधार बनवलं. भिंत झाली त्याची शिडी आणि मुळे झाली त्याची पंख. थेंबे थेंबे पाण्यातून त्याने घडवली ताकद आणि आज तो उभा आहे दिमाखात, जणू हिरवा झेंडा फडकवत म्हणतोय, मर्यादा ही फक्त मनाची असते. कुंडीत असलं तरी विचार आकाशा एवढे ठेवा, मग भिंती सुद्धा तुमच्यासाठी वाट मोकळी करतील. मित्रांनो, कशी वाटली माझी कविता? तर चला तर मग आपण या छोट्याशा रोपाबद्दल जाणून घेऊया. कुंडीतल्या मातीचा जो सुगंध आणि स्वप्नांच्या आकाशाची ओढ. आज पाहूया एका छोट्याशा रोपाची आपण गोष्ट बघणार आहोत, ज्याने भिंतीला शिडी बनवून उंचीला दिली एक नवीन व्याख्या. आणि चला जिद्दीच्या या हिरव्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. कुंडीतल्या मातीचा सुगंध आणि स्वप्नांच्या आकाशाची जी ओढ असते. आज आपण पाहणार आहोत एका छोट्याशा रोपाची गोष्ट, ज्याने भिंतीला शिडी बनवून उंचीला एक नवीन व्याख्या दिली आहे. कुंडीत जन्मलेले ते कोवळे रोप चार भिंतीमध्ये, मोजक्या मातीमध्ये आणि मर्यादांच्या चौकटीत वाढत होतं. आणि जशी आपली सुरुवात एखाद्या छोट्या गावात, साध्या घरात, मर्यादित साधनांमध्ये होत असते, त्याप्रमाणे हे झाडसुद्धा कुंडीमध्ये आपली परिस्थिती, माती म्हणजे आपले संस्कार आणि पाणी म्हणजे आपल्याला मिळालेली साथ. रोपाला माहिती नव्हतं की बाहेर किती मोठं जग असतं, पण त्याच्याही आत वाढण्याची एक जिद्द होती किंवा जिद्द असते. आयुष्यातही असंच असतं मित्रांनो. आपण कुठे जन्मलो, का जन्मलो आणि हे आपल्या हातात नसतं. पण किती उंच वाढायचं, किती यश मिळवायचं हे मात्र आपल्या जिद्दीवर, आपल्या आत्मविश्वासावर ठरत असतं. एक दिवस रोपाच्या मुळांनी कुंडीच्या कडेला स्पर्श केला आणि जी भिंत त्यांना आडवी येत होती, जिचा अडथळा होता, त्या रोपाने तिला अडथळा न मानता तिला आधार बनवलं आणि त्या मुळाने भिंतीला कवटाळलं. जणू काही त्यांनी संकटालाच मिठी मारली. आपल्या आयुष्यातील भिंत म्हणजेच आपल्याला येणारे जे अपयश, टीका, गरिबी आणि नकार. पण प्रश्न आहे, आपण त्यांना अडथळा मानतो की शिडी मानतो? या झाडाने जसं भिंतीला अडथळा न मानता त्याने त्याचा आधार बनवला, तसं आपण सुद्धा आपल्या येणाऱ्या संकटांना, टीकांना, गरिबीला, नकार वृत्तीला जर आपण अडथळा न मानता त्या संकटांना सामोरे जाऊन आत्मविश्वासाने, धैर्याने सामोरे गेले, तर ते आपली एक ताकद बनतील. आणि नक्कीच आपली ताकदही एक दिवस मेहनत मिळवेल, यश मिळवेल. त्या रोपाला रोज थोडंसं पाणी मिळायचं, ना जास्त ना कमी, पण त्याने तक्रार कधीही केली नाही. जे मिळालं त्यातून त्याने ताकद निर्माण करून त्याने भिंतीला आपले मुळ्या रोवल्या आहेत आणि थेंबे थेंबे पाण्याने मुळे मजबूत करून खोड कणखर झालं आणि पाने एकदम हिरवीगार झाली. आपल्या आयुष्यातील थेंब म्हणजे दररोज छोटी मेहनत, एक पान वाचणं, एक कौशल्य शिकणं, एक चांगली सवय लावणं. मोठं यश एका दिवसात मिळत नाही मित्रांनो, ते रोजच्या थेंबांनी साकार होत असतं. म्हणून कोणतीही गोष्ट लगेच आपल्याला मिळत नसते, त्याला नेहमी सातत्याने आपण ती गोष्ट करायची असते. आपल्याला जर यूट्यूबर व्हायचं आहे तर आपण एक दिवस व्हिडिओ टाकून चालेल का? तर त्याला सतत आपल्याला रोज मेहनत करावी लागेल, रोज टायमिंगवर आणि चांगलं कंटेंट शोधून आपण त्यानुसार आपण व्हिडिओ बनवून रोजच्या रोज टाकलं तर आपण आपले ध्येय साध्य करू शकतो. आज ते रोप भिंतीवर उंच चढलं आहे, कुंडे अजून खाली आहे, पण त्याची उंची आकाशा एवढी बोलत आहे. लोक म्हणतात वा, आणि जेव्हा एखादी गोष्ट सक्सेस झाली तेव्हा लोक आपली वाहवा करतात. तर जसं झाड मोठं झाल्यावर लोक म्हणतात अरे वा किती सुंदर वाढलं.
पण कुणाला दिसतं का त्याची मुळे किती खोलवर गेली, त्याने किती संकटाचा सामना केलेला आहे. त्याच पद्धतीने आपल्या जीवनातलं यश पण असतं. आपल्याला जेव्हा यश मिळतं तेव्हा लोकांना कळत नाही, लोक फक्त वाह वाह करतात, परंतु त्यांना माहीत नसतं की आपण ती गोष्ट मिळवण्यासाठी किती धडपड केली, किती संघर्ष केला आहे. म्हणून ते रोप सांगतं, मी कुंडीत जन्मलो पण माझी स्वप्न कुंडीत अडकलेली नाहीत. आपणही आपला जो भूतकाळ आहे त्याला दोष न देत बसता त्यालाच आपण आधार बनवून पुढे जायचं. हे कुंडी आपली ओळख नाही, ती फक्त सुरुवात आहे. म्हणून आपण जेथे जन्मलो ती आपली ओळख नाही, तर आपली सुरुवात असते तिथून. आपण आपली ओळख कशी बदलायची, आपण आपली ओळख, आपल्याला येणारे अडथळे कसे कमी करायचे, त्याला आपण अडथळा आपल्या यशाचा मार्ग कसा बनवायचा ते आपल्यावर आहे. पाणी कमी जरी असलं, जिद्द जास्त असली पाहिजे. मुळं मजबूत असली की कोणतीही उंच किंवा अवघड गोष्ट अवघड नसते. मित्रांनो, कुंडीतलं रोप आपल्याला शिकवतं, मर्यादा परिस्थिती नसतात, त्या मनात असतात. जेथे लावलं आहे तेथूनच वाढवायला सुरुवात करा. म्हणजे भिंतींना शिडी बनवा. आपल्याला येणाऱ्या अडचणींना आपला एक तो मार्ग बनवा आणि त्या मार्गाने चला. त्याला सामोरे जाऊन संकटांना जवळ घेऊन लढायला शिका आणि एक दिवस नक्कीच तुम्ही यश प्राप्त कराल आणि दिमाखाने उभे राहाल या रोपट्याप्रमाणे. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल, माझा हा छोटासा संदेश एक कोणाला तरी चांगलं मोटिवेशन मिळू शकतं आणि एकाला जरी मोटिवेशन मिळालं तरी माझ्यासाठी माझा व्हिडिओ खूप कामाचा ठरेल माझ्यासाठी. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नव्या प्रेरणेसह. तोपर्यंत बाय बाय.